पद्धतीने जरांगेंचं आंदोलन यशस्वी झालेलं आहे, महायुतीने परत एकदा गरीब मराठा समाजाला न्याय दिलाय. मात्र ज्या पद्धतीने चक्रव्यूह रचला गेला होता, ज्या पद्धतीने मुंबईत पहिले 2 दिवस धिंगाणा घातला गेला, काय याच्या मागे आहे खरंच? मराठा समाजासाठी आरक्षण मिळावं यासाठी सातत्यानं मनोजदादा जरांगे यांनी आंदोलनं केली, उपोषणं केली. अतिशय त्यागी भावनेतून त्यांनी आणि प्रामाणिकपणानं उभा केलेल्या आंदोलनामुळं महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांनी आणि तरुण मराठा समाजातील मित्रांना भरपूर मन भरून साथ दिली. दुर्दैवानं मुंबईला हे आंदोलन आल्यानंतर काही विरोधी लोकांनी यात दंगल घडवून आणण्याचं आणि महायुती सरकार बदनाम करण्याचं प्रयत्न अतिशय वेगात केले, परंतु या प्रयत्नाला यश आलं नाही. महायुतीचे नेते आदरणीय शिंदेसाहेब, फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार यांनी हा प्रश्न अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळला. ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मार्ग सुकर केला आणि आज हे आंदोलन यशस्वी झालं. दुर्दैवानं कपट नीती करणारी जी लोक होती आणि यातून राजकारणाची स्वतःची पोळी भाजण्याचा प्रयत्न करत होती, ते सर्व लोक आज यात उघडे पडलेले आहेत. माझं तर स्पष्ट मत आहे की मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, अजितदादा यांनी याची सखोल चौकशी करून कोण समाज कंटक होते आणि ह्या मराठा आंदोलनाला दंगल घडवून मनोजदादा जरांगेंना बदनाम करण्याचा प्रयत्न करत होते, त्याही शोधून काढावेत, त्यांना कायद्यानुसार शिक्षा द्यावी. त्यांना रसद पुरवली जात होती का? हे चक्रव्यूह होतं का महायुतीसाठी शिंदे आणि या दोन बाजू होत्या. एक रसद पुरवणारा प्रामाणिक वर्गही होता आणि रसद पुरवून दंगल घडवणाराही एक वर्ग होता. त्यामुळं प्रामाणिकपणाने ज्यांनी भाजी भाकरी आंदोलकांना पुरवली त्या भाजी भाकरीला यश आलं आणि ज्यांनी दंगल घडवण्यासाठी रसद पुरवली ते सगळे उघडे पडले. जे सुरुवातीला अनेक नेते नावं घेण्यात आत नाही, महाविकास आघाडीच्या मोठ्या घराण्याची मुख्य आणि तरुण काही मंडळी की ज्यांनी यात कारण नसताना ह्या आंदोलनाचा राजकारणाचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने यात कोण जे मराठा महाविकास आघाडीतले नेते आहेत त्यांनी तरी कमीत कमी असं करायला नको, तरी माझी प्रांजळी अपेक्षा आहे.